जय महाराष्ट्र मित्रांनो, ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनचे विद्यार्थी जे लास्ट इयर पासआउट झालेले असेल किंवा यावर्षी पासआउट होणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. पहा, भरपूर साऱ्या ITI झालेल्या विद्यार्थ्यांना कळतच नाही आहे की स्पर्धा परीक्षेचे क्लासेस असतात आणि स्पर्धा परीक्षेची तयारी कशी केली पाहिजे. खूप सारे विद्यार्थी अप्रेंटिसशिपमध्ये किंवा कंपनीमध्ये जाऊन जॉब करतात आणि त्यांना कालांतरानं कळते की स्पर्धा परीक्षेचं सुद्धा क्लासेस असतात. आपण टेक्निकलसुद्धा जे ITIमध्ये शिकलेलो आहोत तेच पुन्हा शिकून चांगल्या तऱ्हेनं स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये. आता यूट्यूब माध्यमांना किंवा अदर काही सोशल मीडियाच्या माध्यमातून या तुमच्या काही रिलेटिव्हमधून ज्या विद्यार्थ्यांना माहीत आहे की ITIच्या एक्झामसाठी सुद्धा टेक्निकल क्लासेस आहे, टेक्निकल कॉम्पिटिटिव्ह क्लासेस आहे, त्यांचं ठीक आहे, तर ते पण जॉईन करतात किंवा कालांतरानंतर आपली चालढकल करतात की आज नाही उद्या करू. पण ज्या विद्यार्थ्यांना माहीतच नाही आहे की टेक्निकलचे सुद्धा क्लासेस असतात, कोणकोणते सब्जेक्ट असतात, त्याच्यामध्ये काय काय शिकवलं जाते, किती ड्युरेशन्स असते, पूर्ण काही, तर त्यासाठी हा अत्यंत व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही ITIचे विद्यार्थी असेल, इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅनचे, तर तुमच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जर ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅनचे विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा अत्यंत व्हिडिओ महत्त्वाचा आहे. पहा, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो, आता स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जसं महावितरण, महापारेषण असेल, महानिर्मिती असेल किंवा JTP असेल, नगर परिषद असेल, आरोग्य विभाग असेल, याच्यामध्ये आपल्याला टेक्निशियनच्या जागा पाहायला भेटतात. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये गेलो तर जसं रेल्वेज आहे, रेल्वेमध्ये मग टेक्निशियन आहे, ALP आहे, किंवा मग पॉवर ग्रीड असेल, किंवा मग भेल आहे, ऑर्डनन्स फॅक्टरी आहे, DRDO आहे, इस्रो आहे, बार्क आहे, पॉवर ग्रीड आहे. जसं आता नाशिक प्रेस नोटच्या सुद्धा जागा निघालेल्या आहे. तर स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असो, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 3 विषय तुम्हाला कॉमन पाहायला भेटतील. एक म्हणजे टेक्निकल ट्रेड थेरी, जे तुम्ही 2 वर्ष शिकलेलं आहे पूर्ण ITIला. दुसरं आहे आपलं रिझनिंग, जे आपलं बुद्धिमत्ता म्हणतो आपण, जे 10व्या वर्गापर्यंत होते आपलं, आणि त्याच 10व्या वर्गापर्यंत आपलं अंकगणित होते, म्हणजे ॲप्टिट्यूड. तर हे 3 विषय तुम्हाला कोणत्याही एक्झाम्सला कंपल्सरी पाहायला भेटेल. फक्त याचं वॅटेज जे आहे ते वेगवेगळं असते. जसं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेक्निकलचं वॅटेज जे आहे ते जवळपास जास्त असते. 80% जे वॅटेज आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल. कोणत्या एक्झामला तुम्हाला 50% पाहायला भेटेल, तर कोणत्या एक्झामला तुम्हाला 80% पाहायला भेटेल. हां, फक्त याच्यामध्ये जे रेल्वेची NTPC आहे, म्हणजे जी टेक्निशियनची पोस्ट आहे ती ऑल ओव्हर सगळ्या ट्रेडसाठी एकच घेतली जाते, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला टेक्निकल विचारल्या जात नाही. पण बाकी ते जर सोडलं तर भरपूर साऱ्या ठिकाणी तुम्हाला टेक्निकल हा कंपल्सरी विषय आहे आणि टेक्निकलवरच आपला रिझल्ट डिपेंड असतो. अरे, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना माहीत असते की 10वी नंतर ITI केला पाहिजे, ITIच्या केल्यानंतर जॉब लागतो, पण आता कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे. प्रत्येक विद्यार्थी हा क्लासेसच्या माध्यमातून म्हणा, या सेल्फ स्टडीच्या माध्यमातून आपला प्रिपरेशन आधी सुरू करत आहे. आता माझ्याकडे तर असे विद्यार्थी आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचला की जे रिसेंटली ITIला त्यांनी ॲडमिशन्स घेतलेली आहे आणि ते आतापासूनच आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, कारण की काळानुसार एक्झामचं स्वरूप जे आहे ते सुद्धा बदलत आहे. आणि अशा केसमध्ये जर आपण कुठेतरी जॉब करत असू, या आज नाही उद्या करू, आज नाही उद्या करू, असं करता करता जर त्याच्यावर वेळ घालवला तर अजून कॉम्पिटिशन वाढते आणि ऐन जेव्हा जागा निघतात तेव्हा आपलं प्रिपरेशन नसते आणि मग भरपूर ठिकाणी आपलं सिलेक्शन राहून जाते. जसं आता महावितरण आणि महापारेषणच्या 2 मोठ्या ॲड येऊन गेलेल्या आहेत, त्याच्यामध्ये भरपूर सारे विद्यार्थी ज्यांचं झालं नाही आहे ते आता येऊन मला भेटतात की सर, आम्हाला एक तर क्लासेसबद्दल माहीतच नव्हतं, आम्हाला कोणी सांगितलंच नाही, आमचे फ्रेंड तुमच्याकडे होता पण त्यांनी पण आम्हाला सांगितलं नाही किंवा त्यालाच लागायचं होतं. दुसरी गोष्ट की काही विद्यार्थ्यांना एकदम क्लासेसबद्दल माहीत नाही राहत किंवा काही विद्यार्थ्यांना माहीत राहते पण मग ते वळत नाहीत, म्हणजे आज करू उद्या नाही करू, काय क्लासेसच्या पेक्षा मी स्वतः करून पण होईल. अगदी होते, सेल्फ स्टडीने सुद्धा अभ्यास होतो, पण क्लासेसचा हाच आहे. मी असं पण म्हणत नाही की कोणतीच अकॅडमी तुम्हाला 100% गॅरंटी दे लागण्याची, पण एक असते की जर तुम्ही माझ्याकडे क्लासेस करत असाल तर जे तुम्ही मायनस सेल्फ स्टडीमध्ये 1-2 वर्षापर्यंत कराल ते तुमचे 4 ते 5 महिन्यामध्ये होऊन जाणार. बस तुम्हाला व्यवस्थित क्लास कंप्लीट करायचा आहे, त्याच्यावर रिव्हिजन करायचं आहे. पूर्ण बॅचेसमध्ये तुम्हाला सांगितलेले कोणते बुक्स वाचायचे आहे, कशा पद्धतीने रिव्हिजन करायचे आहे, आपला रिव्हिजन प्लॅन कसा असला पाहिजे, पूर्ण बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलचे कन्सेप्ट कसे आहे, न्यूमरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे, टेक्निकलचे असो किंवा याचे असो, फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, कन्सेप्टला पूर्ण बेसिकपासून डिटेलमध्ये ॲनालिसिस करणे किंवा ते कन्सेप्च्युअल क्वेश्चनचे आन्सर देणं, पूर्ण बेसिक. आणि तेही कंबाईन एक इंटिग्रेटेड बॅच असल्याच्या कारणानं स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो स्टडी आहे तो तुमचा या एकाच बॅचमध्ये होऊन जातो. सोबतच तुम्हाला MCQ लेक्चर्स असतात, काही डाऊट्स आले तर त्याचे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी टेस्ट सिरीज असतात तुमच्या चॅप्टर वाईज फुल लेंथ, की जसं तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स माहीत करून घेण्यासाठी, आणि व्हॅलिडिटीसुद्धा भरपूर दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईनसुद्धा हे क्लासेस करू शकता. जसं ऑफलाईन क्लासेस हे आपल्या अमरावतीला आहे एका सेंटरला, आणि ऑनलाईन जे आहे ते तुम्ही तुमच्या घरून कुठूनही करू शकता आपल्या ॲप्लिकेशन्स थ्रू. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की त्यांचंसुद्धा स्वप्न असेल की भविष्यात आपणसुद्धा कुठेतरी नोकरीवर लागलो पाहिजे, तर त्यांनी लवकरात लवकर ही बॅच जॉईन करून तुम्ही तुमच्या स्टडीला सुरू करू शकता. पहा, सेल्फ स्टडीने काय ना आपल्याला एक पर्टिक्युलर दिशा नाही भेटत की एक्झाममध्ये किती डीप लेवल विचारलं जाते, काय विचारलं जाते, काय नाही विचारलं जातं. अदरवाईज सगळं काही पुस्तकातच आहे. पण जेव्हा तुम्ही क्लास करता, जेव्हा तुम्हाला आमच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा, शिक्षणाचा फायदा होतो. आता तुम्हाला भरपूर सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला लागलेले
दिसेल. महापारेषण आणि महावितरणमध्ये 1200पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आहे. अजूनही काही विद्यार्थ्यांचे पोस्टर तर मी त्याच्यामध्ये टाकायचेच बाकी आहे, बरोबर. 1200 समथिंगचे तर मी त्याच्यामध्ये टाकलेले आहे. हा जो रिझल्ट आहे मित्रांनो, हा याच्यासाठी आहे की माझं स्वतःचं ITI झालेलं आहे, डिप्लोमा इंजिनिअरिंग मास्टर. त्याच्यामुळे मला एक अनुभव आहे, 15 वर्षापेक्षा जास्त शिकवण्याचा अनुभव आहे की एक्झॅक्टली एक्झाममध्ये काय विचारलं जाते, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना समजून सांगितलं पाहिजे, कशा पद्धतीने ते लक्षात ठेवू शकतील, निमोनिक्सचा वापर असेल, पूर्ण एकदम बेसिकपासून, असं वर नाही. त्याच्यामुळे नक्कीच माझ्या अनुभवाचा फायदा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना झाला. आता तुमच्याचपैकी ज्या विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे त्यांना माहीत आहे की आपल्या पैशाचं सोनं झालेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ त्या दुसऱ्या तुमच्या एका मित्राला, तुमच्या एका भावाला शेअर करू शकता, ज्याचं इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन झालेलं आहे, की जेणेकरून तो पण क्लास लावून त्याचं पण करिअर घडू शकते. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना मला सांगितलं होतं मागच्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की लास्ट इयर किंवा यामध्ये खूप सारे विद्यार्थी मला वाटतात की सर तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्याबद्दल माहीतच नव्हतं किंवा क्लासेस असतात असं पण माहीत नव्हतं, किंवा माहीत असूनही पण आम्ही लावले नाही, आता पस्तावत आहे. लावले असते तर परवडलं असतं, आमचंसुद्धा स्टडी होऊन गेलं असतं, आम्हीसुद्धा लागलो असतो. असो, जे झालं ते झालं. पण जे अजून असे पण विद्यार्थी आहे की ज्यांनी क्लासेस केले पण लागले नाही आहे, पण त्यासाठी काय कारण आहे मी तुम्हाला प्रत्येक म्हणतो की प्रत्येक बॅचमध्ये जेवढे काही स्टुडंट असतात त्याच्यापैकी 100% रिझल्ट कुठून कोणत्या अकॅडमीमधून येत नाही. पण माझा नेहमी प्रयत्न असतो की 80% 90% रिझल्ट आपल्या बॅचमधून निघाला पाहिजे, प्रत्येक बॅचमधून निघाला पाहिजे, आणि तो देण्याचा मी प्रयत्न पण करतो. याच्यामागे कारण काय आहे की मी जे गोष्ट तुम्हाला शिकवतो आहे तेवढं तुम्हाला व्यवस्थित प्रॉपरली करायचं आहे, त्याच्यापेक्षा काही नाही, मोर दॅन सफिशियंट आहे ते. एवढं जर तुम्ही प्रामाणिकतेने जे मी काम सांगतोय ते मग तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून क्लासेस करा किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून क्लासेस करा, तुमचं सगळं काही कव्हर होईल. फक्त जे मी तुम्हाला सांगतो आहे ते तुम्हाला तेवढं फॉलो करायचं आहे. प्रॉपर किती तास रिव्हिजन करायचे आहे, कशा पद्धतीने रिव्हिजन करायची आहे, रिव्हिजनच्या मेथड्स काय आहे, सगळं काही. फक्त थोडंसं पेशन्स ठेवून व्यवस्थित आपल्याला रेग्युलर क्लासेस करा. आणि याच्यामध्ये मग भरपूर सारे विद्यार्थी असतात की सर आम्ही जॉईन तर केले होते पण आम्ही क्लासेसच कंप्लीट केले नाही आहे, किंवा ऑफलाईनला आलो पण चॅटाच मारल्या किंवा सिलेबसवर रिव्हिजनच नाही केलं, तर मग कोणतं काही चमत्कार नाही होऊ शकणार. कारण की प्रत्येकाला स्वर्गात जायचं आहे पण मरायला कोणीही तयार नाही आहे. जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपण सुद्धा नोकरीवर लागलो पाहिजे, तर ॲक्शनची वेळ ती आहे. आपण थोड्याशा पैशाला पाहतो आहे आणि मग नंतर आज नाही उद्या, उद्या नाही आज असं करतो आहे. मिनिमम अमाऊंटमध्ये हा कोर्स तुम्हाला अवेलेबल आहे. जेवढा तुमचा एक रिचार्ज असेल, जे काही रिचार्जवर तुम्ही खर्च करत असाल तेवढ्या याच्यामध्ये तुम्हाला हे क्लासेस अवेलेबल आहे. फक्त तुम्ही तुमच्या वेळेनुसार क्लासेस हे कधीही बघू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला आहे त्यांनी नक्कीच, जर तुम्हाला डेमो लेक्चर्स पाहिजे असेल तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. तुमची यूट्यूबवर पण आपले लेक्चर्स आहे किंवा आपल्या ॲपवर पण आहे. तुम्ही नॉलिफाय ॲप हे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता, किंवा तिथून नसेल होत तर तुम्ही आमच्याकडून APK फाईल घेऊन या, त्याच्यावरून डाउनलोड करू शकता. 9604 93 14 49 किंवा 86 25 93 14 49 या नंबरवर कॉल करून किंवा मॅसेज करून जस्ट व्हॉट्सअपवर तुमचं नाव आणि डेट पाठवून पण तुम्ही बॅचचे डिटेल्स घेऊ शकता. बॅचची प्रोसेस काय आहे, डेमो लेक्चर्स काय आहे ते करू शकता. आता लवकरच आपलं नवीन ॲप पण येणार आहे, त्याच्यावर सगळे तुम्हाला हेच लेक्चर तुम्हाला तिथं भेटतील रेकॉर्डेड फॉर्ममध्ये. तर सगळं काही या बॅचमध्ये आहे. ही एकच इंटिग्रेटेड बॅच आहे जी स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला लागू आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्ही करू शकता. ऑनलाईन तुम्ही कधीही जॉईन करू शकता, आज उद्या. जेवढ्या लवकर जॉईन कराल तेवढं चांगलं आहे. भरपूर सारी व्हॅलिडिटी आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच जॉईन करायची आहे त्यांना सांगतो आहे की नुकतीच माझी 4 मे 2026 पासून रिसेंटली नवीन बॅच सुरू झालेली आहे. अजून कोणाला जर ती बॅच जॉईन करायची असेल, भरपूर सारे विद्यार्थी त्या बॅचला आहे, अजून काही सीट्स आहेत, ज्यांना जॉईन करायचे ते पटापट या बॅचला जॉईन करू शकता. ज्यांना माहीत नाही आहे त्यांना सांगतो, तसं तर मी सोशल मीडियावर याच्याबद्दल माहिती दिलीच आहे, पण अजूनही कोणाला जर आज कळलं असेल तर तुम्ही ते बॅच जॉईन करू शकता. पहिलाच चॅप्टर सुरू आहे. जे काही झालेलं आहे ते तुमचं रिवाईज होऊन जाणार. आणि जर कोणाला पॉसिबल नसेल तर माझी एक सप्टेंबरला बॅच चालू होणार आहे. त्या सप्टेंबरच्या बॅचसाठी सुद्धा तुम्ही फ्री रजिस्ट्रेशन करून ठेवू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला वाटत असेल खरोखर की आपल्याला एक चांगलं गायडन्स भेटलं पाहिजे, आपल्या पैशाचं सोनं झालं पाहिजे, आपला वेळ वाचला पाहिजे आणि आपलंसुद्धा सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, तर नक्की तुम्ही हे बॅच जॉईन करा. बाकी ज्या विद्यार्थ्यांनी केली ते विद्यार्थी तुम्हाला सांगतीलच. तुम्ही डेमो लेक्चर्स पाहू शकता, त्याच्यानंतर बॅच जॉईन करू शकता. मी तुम्हाला एक सांगतो फक्त की जेव्हा तुम्ही हे बॅच जॉईन कराल तेव्हा जर तुम्ही झिरो असेल, तर जेव्हा तुम्ही हे बॅच कराल तेव्हा तुम्ही हिरो झालेले असाल. ठीक आहे. तर व्यवस्थित फक्त बॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. बॅचचा जो सिलेबस आहे तो दिलेला आहे. तर लवकरात लवकर वेळ न गमावता या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. पहा मित्रांनो, आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, माहीत असलेलं असते. आता माझ्याकडे असे भरपूर विद्यार्थी आहे की जे 2-2, 3-3 वर्षानंतर फिरून मग माझ्याकडे आलेले आहे की सर आम्ही तेव्हा जॉब केला, आम्ही जेव्हा ॲप्रेंटिसशिप केली, अजून काही केलं, आम्हाला तेव्हा जाणीवच नव्हती. वेळच्या आधी केलेलं बरं, आणि तेच आपल्याला यशासाठी मदत करते आहे. नाही तर मग तर जेव्हा ॲड निघेल तेव्हा तर भरपूर सारे विद्यार्थी करतात. आणि साहजिक आहे की खूप सारे विद्यार्थी हे पण म्हणतील की सर आता कोणत्या ॲड आहे, कोणत्या अपेक्षित आहे. सध्या
महावितरण महापारेषणचं ते ॲड आपण अपेक्षित करत नाही आहे. मे बी पुढच्या वर्षीत येऊ शकते, पण ज्या काही इतर भरत्या येतात त्याच्यासाठी आपली तयारी असली पाहिजे. आणि हा एक स्टडी आहे, याला कमीत कमी तुम्हाला 1 वर्ष तरी प्रामाणिकपणे द्यावे लागेल, बरोबर. असं नाही की बस 2-4 महिने केलं आणि झालं काम. एक्झामच्या वेळेस फास्ट ट्रॅक बॅच करूनही विद्यार्थी लागलेले आहे, पण आता आपल्याकडे एक शांततेचा काळ आहे. या काळामध्ये जर तुमचा काही पार्ट टाईम जॉब चालू असेल, अप्रेंटिसशिप सुरू असेल, त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही हे क्लासेस करू शकता. तुमच्याकडे नाही ऑफलाईन होऊन राहिले पॉसिबल, ऑनलाईन करा. ऑनलाईन नसेल ऑफलाईन, आणि जवळ तुम्ही असेल अमरावतीच्या, तुम्हाला क्लासच्या जवळच रूम मेस सगळं भेटून जाते. जर तुमचं पॉसिबल असेल अमरावतीनं तर तुम्ही तेही पण करू शकता. ठीक आहे. सो ज्या विद्यार्थ्याला वाटते आहे बॅच जॉईन करायचे, त्या विद्यार्थ्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे विद्यार्थी असतील इलेक्ट्रिशियन वायरमॅन त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. मी माझ्यासाठी नाही म्हणतो मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा भेटली पाहिजे, कमीत कमी पैशामध्ये त्यांना एक चांगला कोर्स मिळाला पाहिजे, आणि त्यांचंसुद्धा अभ्यासाचं प्रिपरेशन जे आहे ते आजपासूनच सुरू झालं पाहिजे. सो थँक्यू.